आता घेऊया होळी सणानिमित्तच्या बातम्यांचा आढावा। बातमी मुंबईतून। मुंबईचा दुसरा कुंभारवाडा परिसरामध्ये सागर व्यायामशाळा मंडळाच्या वतीनं आगळीवेगळी होळी ही तयार केली आहे। मागच्या 32 वर्षांपासून होळिका उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि होळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो। यावर्षी 22 फूट उंच हिंसक वृत्तीचा राक्षस तयार करण्यात आला आहे। यामागची नेमकी संकल्पना काय आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक होळी ही या ठिकाणी बनवण्यात आल्याचं पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीची एक वेगळी होळी या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण सध्या कुंभारवाडा याच परिसरातील मुंबईची मानाची होळी या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की हिंसक वृत्तीचा राक्षस याची प्रतिकृती या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून साकारण्यात आल्याची पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं मानसिक हिंसक वृत्तीचा एक राक्षस प्रत्येकाच्या मनात असतो याचा कुठेतरी दहन करून लोकांनी चांगल्या विचारांची होळी या ठिकाणी साजरा करावी अशा कुठेतरी एक संकल्प घेऊन या मंडळाने या ठिकाणी ही होळी उभारल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत इथे काही मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकी ही संकल्पना त्यांना कशी आली आणि कसं त्यांनी संपूर्ण होळी ही साकारली आहे आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, एकूणच साईल कशी ही होळी बनवली आहे आणि कशी संकल्पना सुचली आपल्याला? आता आपण देशभरात जे बघतोय इप्सिन फाईल, तर त्यामध्ये लहान मुलांचे बलात्कार वगैरे आजकाल ही गोष्ट आपल्या इकडे खूप होते। दर 1 महिन्याने, 1 आठवड्याने, 4 दिवसांनी ही गोष्ट कुठे ना कुठे बलात्कार होतोय हे आपल्या कानावरती येतं। तर आम्ही तेच सगळं थोडा विचार करून त्यावरती अभ्यास वगैरे करून आम्ही हा विचार केला। तर यावर्षी आम्ही हिंसक वृत्तीचा राक्षस अशी आम्ही संकल्पना यावर्षी इथे ठेवलेली आहे। काही लोक घाबरतात पुढे येण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी, तर कुठेतरी त्यांनी आवाज उठवावा। ही सगळी गोष्ट आपणच सुरुवात करावी की आता आपण या भारताचे नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला लहान पोरं आहेत, तर आपण आपल्या पोरांसारखे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की हा बाबा एखादा लहान पोरगा इथे खेळतो, आपलं पण एक कर्तव्य की या लहान पोरावरती लक्ष ठेवूयात। कारण की असेच खेळता खेळता खूप सारी लहान पोरं गायब केली जातात, मग त्यांच्यावरती बलात्कार वगैरे होतात किंवा त्यांना काही वेगळ्या मार्गाला वगैरे लावले जातात। तर बस हाच आमचा एक संदेश आहे की यावर्षी सगळ्यांनी बलात्कार वगैरे या सगळ्या गोष्टी वरती लक्ष ठेवलं पाहिजे। आपण पण कुठेतरी या भारताचे नागरिक आहोत, तर आपण सुद्धा आपल्यामधला जो हिंसक वृत्तीचा राक्षस आहे तो आजच्या दिवशी जाळून त्याची आपण वृत्ती काढून टाकावी। साधारण ही होळी 20 ते 22-25 फुटापर्यंत आहे। ही होळी आपण काठ्या म्हणजे आपण ते बांबूच्या काठ्या आणि न्यूजपेपर म्हणजे जुने पेपर वगैरे आपण रद्दी वगैरे जे असतात त्याच्यातून आपण कलाकृतीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देत असतो दरवर्षी। यंदाचा आपण असं केलं की हिंसक वृत्तीचा राक्षस आपल्या समाजामध्ये हिंसक वृत्तीचा राक्षस हा प्रत्येकाच्या मनातच आहे। उदाहरणार्थ सांगायचं की आपण आपल्या आजूबाजूला जी हिंसक वृत्ती तयार होते म्हणजे आपल्या लहान मुलांवरती होणारे अत्याचार असेल, मग ते कुठेही असू दे, कुठल्याही वर्गात असू दे, की लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत ते अत्याचार होत असतात। किडनॅपिंग म्हणा, रेप म्हणा, सगळ्या गोष्टीतून हे लहान मुलांवरती अत्याचार होत असतात। तर आपण ते थांबवायचं कसं, तर तिची सतर्कता पाळावी लागते। पहिली गोष्ट आपण ती गोष्ट लपवू नये कोणापासून, हीच उघडपणे आपण समाजासमोर मांडायला हवी, पोलिसांकडे जायला हवं, त्याचा न्याय मागायला हवा। 25 फुटी उंच असा एक होळी या ठिकाणी उभारण्यात आली आहे। त्याचबरोबर हिंसक वृत्तीचा राक्षस या राक्षसाचं कुठेतरी दहन करून चांगल्या विचारांची होळी साजरी करण्याचा संदेश या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून देण्यात येतो। राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।